आणि मग त्यांनी त्यांचा डाव टाकला. म्हणजे प्री प्लॅन होते. प्री प्लॅन म्हणजे त्यांनी तो त्या डाव टाकला आणि मग त्यांनी म्हटलं 2.5 वर्ष आम्हाला द्या. हे कारण होतं. आणि मग तिथून सुरुवात झाली. 2.5 वर्ष जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा म्हणाले पहिले 2.5 वर्ष द्या, आम्हाला भाजपवर विश्वास नाही, ते एकदा सत्तेत बसले की परत 2.5 वर्ष मिळणार नाहीत. म्हणजे हे जे काय आहे सगळं प्री प्लॅन आहे. आणि त्यांना मुख्यमंत्री बनण्याची सुप्त इच्छा अनेक वर्षापासून होती. त्यांनी सांगायला पाहिजे होतं. पण ते म्हणजे शरद पवारांची इच्छा होती. शरद पवारांकडे 2 दूत पाठवले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उद्धवजींचं नाव घ्या मुख्यमंत्री पदासाठी. या सगळ्या गोष्टी लपत नसतात. आणि मग शरद पवारांकडून, पवार साहेबांकडून त्यांचे हात वरती घेऊन यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, यांना मुख्यमंत्री करूया. या सगळ्या गोष्टी काय लपतात का? स्क्रिप्टेड होते. सगळं ठरलेलं आहे. पवार साहेबांनी त्यांना विचारलं 2 दूतांना, उद्धवजींची तयारी आहे का? हो, आम्हाला त्यांनीच पाठवलंय. या सगळ्या गोष्टी ज्या लोकांनी मला सांगितल्या त्याची मी नावं घेऊ इच्छित नाही, योग्य वेळ पुढे घेईन. परंतु हे सगळं जर सांगितलं असतं, मी त्यांना म्हणालो देखील, मला जेव्हा त्यांनी सांगितलं शरद पवार साहेब म्हणतात की उद्धवजी तुम्हाला व्हायला पाहिजे, त्यावेळेस मी खूप संयम ठेवला आणि मी त्यांना सांगितलं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आम्हाला अगोदर सांगितल्या असत्या तशा प्रकारचा आम्ही सगळं माहोल तयार केला असता. हा एकनाथ शिंदे सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधीही कुठल्याही मोहाला बळी पडलेला कार्यकर्ता नाही. हा बाळासाहेब ठाकरेंचा, दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही मोहापायी, सत्तेपायी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. स्वतःचा स्वार्थ कधी बघितलाच नाही. मी फक्त आणि फक्त पक्षाचा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाच बघतो. सर, एक गोष्ट आहे, साधारण 5 वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली. ही थोडीशी वैयक्तिक बाब मी तुम्हाला विचारतोय. तुमच्या आई हॉस्पिटलमध्ये होत्या. तुम्ही पालघरच्या सभेला निघाला होता आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्या प्रचाराला जात असताना कळलं की आई गेल्या. पण तुम्ही कार्यकर्त्याला दिलेला शब्द लोक तिथं थांबतायत याच्यासाठी पक्षाला प्राधान्य देत ही सभा पूर्ण केली. याचा अर्थ असा की आई इतकं स्थान पक्षाला दिलं, त्या पक्षामध्ये असं काय घडलं की तुम्हाला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? असं काय घडलं नेमकं? तुम्ही आज हे सांगणार आहात. तो दुर्दैवी प्रसंग माझ्या आयुष्यात आला. माझ्या गाडीमध्ये स्वतः राजेंद्र गावित होते उमेदवार आणि मी जवळपास अर्ध अंतर कापून गेलो होतो आणि मोखाड्याजवळ गेल्यानंतर त्या घाटामध्ये मला फोन आला की तुम्ही कुठे आहात? मी म्हणालो असं तुम्ही हॉस्पिटलला लवकर या. तेव्हाच मला समजलं की आई माझी आता या जगात नाही. पण मी ते जाणवू दिलं नाही. मी डॉक्टरला सांगितलं मी 8 ते 9 वाजेपर्यंत पोहोचतो आणि राजेंद्र गावित यांच्या खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ज्या सभा लाईनअप केल्या होत्या तिकडे हजारो शेकडो लोक उभे होते. त्या ठिकाणी मी गेलो, सभा पूर्ण केल्या आणि मग मी हॉस्पिटलमध्ये आलो. हे सगळं कुणासाठी? आई एवढं प्रेम मी माझ्या पक्षालाही दिलं, शिवसेनेला दिलं, बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिलं आणि त्यांनी मला काय दिलं? आईचं दूध विकणारे असं म्हटलं. ज्या आईचा जीव माझा गेला, जी आई माझ्या या जगात राहिली, असा कुठला मुलगा असेल की तो विचार करतोय की कर्तव्याला प्राधान्य मी दिलं त्यावेळेस. पण तरी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत होता. तुम्हाला तिथं अशा परिस्थितीत संपवण्याचा प्रयत्न होत होता. त्यांनी सगळे प्रयत्न केले. माझं म्हणजे पहिलं तर काय मिळालं, काय घेणार होते माझ्याकडून हा विषय मला महत्वाचा नाहीये. परंतु जिथे जिथे तडजोड होत होती, हिंदुत्वाच्या बद्दल तडजोड होत होती, सावरकरांचा वारंवार अपमान होत होता, सभागृहामध्ये एक ब्रश शब्द काढण्याची हिंमत कोणाची नव्हती आणि जे काही निर्णय महाविकास आघाडी घेत होती त्यामध्ये वारंवार
बाळासाहेबांच्या विचारांना तडा जात होता. तोंड दाबून बुक्क्याचा मार लोक सहन करत होते आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. मुख्यमंत्री असताना शिवसैनिक जेलमध्ये जात होते, मोक्कामध्ये जात होते, तडीपाऱ्या होत होत्या आणि हे सगळं निमूटपणे सहन आपले लोक करत होते. शेवटी जेव्हा आपल्याच माणसांच्या विरुद्ध कट कारस्थान जेव्हा प्रमुख मंडळी करते तेव्हा दुःख होतं. आपल्याच माणसांना संपवायचं, आपल्याच माणसांच्या विरोधामध्ये कारस्थानी करायची, मग ते गडचिरोली असेल, सुरक्षा असेल किंवा एखादी कुठली जुनी केस असेल, त्याच्यामध्ये आपल्याच लोकांची चौकशी करायची, आपल्याच लोकांना गुंतवायचं आणि आपल्या लोकांना राजकारणातून संपवायचं. हा जर कोणी विडा उचलला असेल आणि ते कारस्थान सुरू असेल तर मग शेवटी बाळासाहेबांचा शिवसैनिक, तिघेसाहेबांचा शिवसैनिक म्हणून जागृत होणारच. अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे. पक्षातलं तुमचं स्थान वाढत होतं, तुमचं नेतृत्व पेलवत नव्हतं, त्यांच्या डोक्यात काहीतरी होतं आणि तुम्ही त्यात आडकाठी होता. हा याच्या मागचं मुख्य कारण होतं. तुम्ही तुमच्या विरोधात षडयंत्र करत होते असं तुम्ही म्हणता. मी तर मला समजत नाही की माझ्यामुळे कुणाला अडथळा किंवा आडकाठी, कारण मी सगळ्याच बाजूने तयार होतो. मी पक्ष मोठा व्हायला पाहिजे, पक्ष पुढे गेला पाहिजे, आपल्या आमदारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या विकास, त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं व्हायला पाहिजे, हेच मी पाहत होतो. मला कुठलाही इगो नव्हता, मला कुठलाही स्वार्थ नव्हता. मी अख्खा आयुष्य जे पक्षासाठी घालवलं ते सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. माझा स्वभाव माहित आहे, मदत करण्याचा स्वभाव माहित आहे. म्हणून तर एवढे आमदार माझ्या सोबत आले. 50 आमदार एक विश्वास ठेवतात. ही छोटी गोष्ट नाही, ही देशातली मोठी गोष्ट आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आड तुम्ही होता? बिलकुल नाही. त्यांनी जेव्हा मला सांगितलं, अगोदर ते म्हणाले मला व्हायचं नाहीये, शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार आहे आणि मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगून सगळ्या गोष्टी करत होतो. जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा मी विचार केला, आता यांना मोह झालेला आहे सत्तेचा, खुर्चीचा, आता यांना होऊ द्या, आपण काम करूया, एवढे मी पेशन्स ठेवले. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ज्याने पक्षासाठी एवढी ताकद उभी केली, आमदारांना सांभाळलं, पक्षाला प्रत्येक कुठे कुठे निवडणूक होती तिथे तिथे विजय मिळवून दिला, अहोरात्र मेहनत केली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. आम्ही तर श्रीकांत आणि आम्ही 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस भेट होत नव्हते. असं करत असताना जर मग त्या पद्धतीने मी त्यांना पूर्ण सहकार्य करत होतो, मुख्यमंत्री झाले, होऊ द्या चला, यांची इच्छा होती, एवढंच सांगितलं. तुम्ही हे सांगितलं असतं आम्हाला तर आम्ही तशी तयारी केली असती. परंतु त्यानंतर जेव्हा त्यांनी खच्चीकरण सुरू केलं आणि म्हणजे माणूस काहीतरी चूक करेल आणि डिस्टर्ब होईल आणि काहीतरी निर्णय घेईल, आपोआप आपला सुंटी वाचून खोकला जाईल, अशा प्रकारची जेव्हा भावना समोरच्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेस त्या पक्षामध्ये आणि बाळासाहेबांचे विचार तिथे पायदळी तुडवले जात असतील तर मग कसं काय तिकडे आपण राहू शकतो. शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत. पूर्ण कामकाज ठप्प होतं, कोविडच्या नावाखाली पूर्ण बंद होतं, प्रकल्प बंद होते इगोमुळे. आरे असेल, मेट्रो असेल, मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7, समृद्धी हायवेला विरोध केला. आज समृद्धी हायवे बाळासाहेबांचं नाव आम्ही दिलं. अटल सेतूमध्ये अडकाट्या आणल्या. सगळ्या प्रकल्पांनी अँटी डेव्हलपमेंट हा त्यांचा अजेंडा होता. पण आरोप असा सुद्धा आता त्यांनी केलेला आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शब्द दिला की आदित्य ठाकरेंना मी ग्रूम करतो, दिल्लीत जातो. मग जर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं तर आदित्य सुद्धा बाजूला करून स्वतः मुख्यमंत्री झाले. काय नेमकं काय घडलं? हे सगळे कपोल कल्पित सगळ्या गोष्टी आहेत.